आज खरं तर सभा नसती ठेवली तरी चाललं असतं, कारण का सकाळचं वातावरणच मला वाटते पुढचे 4 दिवस लवकर निवळणार नाहीये. पण लोकांचा आग्रह होता की नाही थोडंसं येऊन आमच्या भागात काहीतरी बोला. आता काहीतरी बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि ते 2 दिवस म्हणजे ते आपण म्हणतो ना रात्र वैराची आहे त्या पद्धतीने आहे. संपूर्ण गेले 2 महिने 3 महिने आम्ही प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब बाहेर पडलोय. कार्यकर्ते मला वाटते जेवतात का नाहीत वेळेवरती माहीत नाही. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ते सुद्धा पळतायत. सगळेजण आम्ही बाहेर आहे प्रचारासाठी आणि असं करत असताना नाही ते एकदमच आणि प्रचारासाठी आम्ही फिरत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्या, त्या आम्ही जिथल्या तिथे बोलून दाखवल्या. पण एक गोष्ट मला आवर्जून तुमच्या समोर सांगायची आहे की आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्याला आपल्यातून एक आमदार निवडून द्यायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सतर्कतेने मतदान करणं खूप गरजेचं आहे. कसं असतं, जर कोणी चुकला तर त्याला बोलणं खूप सोपं असतं. म्हणजे माणूस दुसऱ्यांच्या चुकांवर पटकन बोलतो, स्वतःच्या चुकाला तो झाकून ठेवत असतो. म्हणजे जेव्हा एखादा चुकीचा राजकारणी निवडून जातो किंवा एक चुकीचा नेता आपण निवडतो आणि त्याची काम करण्याची पद्धत बघून आपण इतर राजकारण्यांना पण त्याच्याच रांगेत नेऊन बसवतो की राजकारणी सगळी सारखी. असं नसतं. हाताची 5 बोटं कधी सारखी नसतात. आणि म्हणून प्रत्येकाचा अनुभव घेऊन झाल्यावरती आपण शेवटला या निर्णयापर्यंत पोचलं पाहिजे की आता आपल्याला काय गरजेचं आहे. 2014ला जेव्हा अमलसाहेब या भागातून निवडणूक लढवत होते तेव्हा अमलसाहेब हे खूप नवखे उमेदवार होते या भागासाठी. ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस. कधीही मला म्हणजे आठवत नाही की आप्पांनी कधीही डायरेक्ट अमलसाहेबांना आमदारकीला उभं केलं. आप्पांचं नेहमी असं म्हणणं असायचं की पहिला तुम्ही मातीशी जोडलं शिकलं पाहिजे, मातीशी जोडलं गेलं पाहिजे, लोकांच्यात राहिलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजल्या पाहिजे आणि मग लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला प्रशासन कळलं पाहिजे. प्रशासनावरती पकड आली तर तुम्ही वरती आमदारकी घेऊ शकता, खासदारकी घेऊ शकता. त्यामुळं कायम त्यांनी असं केलेलं आहे की आपल्या मुलांना आपला बिझनेस जरी असला तरी तो हातात द्यायच्या आधी त्या मुलांना तिथे पहिला काम करायला लावलं आणि मग इथंपर्यंत त्यांची ही वाटचाल झालेली आहे. त्यामुळे त्यावेळेस फक्त जिल्हा परिषद सदस्य होते अमलसाहेब, पण त्यांना मागच्या 10 वर्षाचा जिल्हा परिषदेचा अनुभव होता. त्यामुळे प्रशासनाची चांगली ओळख होती, काम करण्याची त्यांची पद्धत लोकांनी बघितली होती. एक त्यांचा स्वतःचा जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांनी एवढा चांगला केला होता की दुसऱ्या वेळेस जेव्हा तो जिल्हा परिषद मतदारसंघ बदलला, म्हणजे पूर्वी भादोलेमधून पहिल्यांदा इलेक्शन लढलेले, दुसऱ्यांदा शिरोलीमधून, तर भादोल्याची लोक शिरोलीत आली आणि म्हटली की तुम्ही आमच्याकडे येऊन उभा राहा, शिरोलीतनं काय उभारू नका. म्हणजे इतका त्यांनी विकास केला होता. ही त्यांची कामाची पद्धत लोकांना माहिती होती आणि म्हणून जेव्हा दक्षिणमध्ये ते नवखे उमेदवार असून सुद्धा उभं राहिले त्यांच्या कामाची पद्धत बघून, किंवा एक नवीन चेहरा होता, आश्वासक चेहरा म्हणून, जो पूर्वीच्या गृहराज्यमंत्र्यांच्या वरती असणारा रोष, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन कदाचित 2014ची आपली निवडणूक पार पडली. पण 2019ला 2014 ते 2019 अमलसाहेबांनी अतोनात प्रयत्न केले, प्रामाणिकपणे लोकांच्यासाठी कामं केली, जी त्यांची कायम कामाची पद्धत राहिलेली आहे की आपलं काम बरं आणि आपण बरं. कोणाच्या अड्ड्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाला बोलणं नाही, कोणाला वाकडे टोमणे नाहीत, विरोधकांना उत्तरं नाहीत. आपलं काम करायचं आणि लोकांना जे काही हवं आहे ते लोकांना द्यायचं, इतकंच ते काम करत राहिले. पण 2019ला एवढी कामं करून सुद्धा 2019ला निकाल आपल्या बाजूनी लागला नाही मतदारसंघाचा. परत 2019ला एक नवीन चेहरा समोर आला आणि त्याच्यामुळे लोकांना कदाचित असं वाटलं असेल की अरे हा नवीन चेहरा आहे, आपण याला एकदा चान्स देऊन बघूयात, म्हणून लोकांनी 2019ला कदाचित नवीन चेहऱ्याला संधी दिली. पण नंतर जेव्हा आम्ही विचार करत होतो या गोष्टीवरती 2019 नंतर, तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही जाहिराती खूप कमी केल्या,
उद्घाटनं घेतलीच नाहीत आणि राजकारणामध्ये काम कमी आणि उद्घाटन जास्त करायचं आहे हे आम्हाला नंतर कळालं. राजकारण कधी करताच आलं नाही. अमल साहेबांचा तो स्वभावच नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, लोकांनी मला निवडून दिलेलं आहे काम करण्यासाठी, मी फक्त त्यांचं काम करतोय, त्याचा दिखावा मी कशासाठी करू. भपकेबाजपणासाठी कधी अमल साहेबांनी काम केलं नाही की कुणीतरी मला चांगलं म्हणावं किंवा पुढच्या वेळेस मला निवडून द्यावं म्हणून मी काम करतोय. नाही, माझी जबाबदारी म्हणून त्यांनी ते काम पेललं, त्यांनी ते काम केलं. पण 2019चा निकाल बघितल्यावरती असं वाटलं नाही की लोकांना खरंच विकास कामांची गरज असते का. म्हणजे हा प्रश्न हा आजही माझ्यासाठी अनुत्तरित आहे की नक्की लोकांना काय पाहिजे असतं. हा कधीतरी तुम्ही आमच्या दृष्टीने विचार करून बघा. जर एखादा व्यक्ती कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो, जर एखादा व्यक्ती सतत लोकांच्यात असतो, लोकांची कामं करण्यात त्याला समाधान वाटतं, आणि जो म्हणतो की मला नाही वाटत ज्याच्या दारातला मी रस्ता केलेला आहे तो व्यक्ती मला मत देणार नाही, हा जो ज्या व्यक्तीचा विश्वास असतो, जर त्या व्यक्तीला पराभवाला सामोरं जावं लागलं त्याच लोकांच्याकडून, ज्या लोकांच्यासाठी अतोनात त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, तर असं आहे. आता येतोय आवाज? येतोय का? मागे वाढवा. आता येतोय? अमल साहेबांनी हाच विचार केला की ज्याच्या दारातला रस्ता केलेला आहे ती व्यक्ती मला मत देईल. त्याच्यासाठी भपकेबाजपणा करायची कधी त्यांना गरज वाटली नाही, कधी बोर्ड लावायची गरज वाटली नाही, कधी नारळ फोडायची गरज वाटली नाही, कधी फटाके लावायची गरज वाटली नाही. पण 2019चा निकाल बघता आम्हाला असं वाटलं की बहुतेक याच गोष्टींची जास्त गरज आहे. कारण लोकांना खरंच विकास पाहिजेलाय का लोकांना तेवढ्या तात्पुरत्या गोष्टींच्या मध्येच खुश असतात लोक. म्हणजे कदाचित लोकांना हे असंच राहायची सवय झालेली आहे की होऊ देत विकास, नाही होऊ देत, इलेक्शन आलेत, आत्ताचं काय बोला, उद्या 5 वर्षांनी काय व्हायचं होऊ देत, नाही व्हायचं होऊ देत. म्हणजे हा सर्वसामान्य माणूस हाच विचार करणार की लोक काय विचार करून मतदान टाकतात. किमान मतदान टाकताना ते विचार तरी करतात का, हा विचार येणं स्वाभाविक आहे. 1100 कोटीची कामं केली त्यांनी मतदारसंघामध्ये. बरं, त्यांना काम करायला किती वर्ष मिळाले होते? फक्त 5 वर्ष मिळाले होते. सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहिले, सर्वसामान्य लोकांच्याच समरस होऊन राहिले. कधीही कुठला दिखावा नाही, कधीही कुठला मोठेपणा नाही, कधी बडेजावपणा केला नाही. हे कदाचित लोकांना रुचलं नाही का लोकांना एक असं काय म्हणतात त्याला, असं एक दिखावा आवडतो की आमदार आला म्हणजे त्याच्या मागे एक 7-8 गाड्या पाहिजे, ताफा पाहिजे, आणि असलं काहीतरी असतं का? हा मी विचार करत होतो. मग दिखाऊ आमदार पाहिजेलाय का टिकाऊ आमदार पाहिजेलाय हे कधी कळलंच नाही आम्हाला. दिखाव्याला जास्त किंमत आहे का जी गोष्ट टिकाऊ आहे तिला जास्त किंमत आहे? आणि म्हणून हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला सवय झाली आहे का अशीच राहायची? दर 5 वर्षांनी निवडणुकीला कोणीतरी आलं तर तेच प्रॉब्लेम्स त्यांना सांगायची. आजही आम्ही रस्त्यासाठी भांडतोय, आजही आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी तडपडतोय. दर 5 वर्षांनी आपण तेच बोलणार आहोत का? त्याच अपेक्षा करणार आहोत का राजकारण्यांच्याकडून किंवा लोकनेत्यांच्याकडून? त्याच्या पुढे आपल्याला जायचंच नाहीये. आपल्याला आपल्या स्वतःचाच विकास करून घ्यायचा नाहीये. आणि म्हणून कदाचित चुकीचे राजकारणी निवडून येत असतील आणि लोकांना वाटत असेल की सगळेच सारखे आहेत राजकारणी, काय फरक पडतोय, मत कुणालाही करा, आमचा विकास होणार नाही तो होणारच नाही. पण हे का असं होतंय? कारण एक तर आपण मताला बाहेर पडत नाही, आणि पडलो तर मग चुकीच्या माणसाला मत देतो आणि परत 5 वर्ष रडत बसतो. आणि परत 5 वर्षांनी जर एखादा चांगला माणूस इलेक्शनला उभं राहू पाहतोय, तुमची कामं करू पाहतोय, तुमच्यापर्यंत सरकारचा सगळा लाभ देऊ पाहतोय, सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचवू पाहतोय, त्याची सत्व परीक्षा घेतली जात आहे का? कारण मागचा अनुभव वाईट आहे. पण तो अनुभव आला कशावरून? कारण एकतर आपण मतदानाला गेलो नाही,
आणि गेलो तर तात्पुरत्या आमिषाला बळी पडून गेलो म्हणून पुढचे 5 वर्ष आपण चुकीच्या नेत्याच्या दावणीला बांधले. आज जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये 10 वर्ष आमदारकी दिली होती दक्षिण मतदारसंघाने. या 10 वर्षामध्ये त्यांनी दक्षिण बदलला नाही आणि आता सगळीकडे सांगत फिरतायत की आम्ही दक्षिणचा चेहरा मोहरा बदलू पुढच्या 5 वर्षामध्ये. मग गेले 10 वर्ष सत्ता तुमच्या घरात या दक्षिण मतदारसंघाने दिली होती तर तुम्ही कणभर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती का डागडुजी करू शकला नाही, हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला पडतो. आणि जर आपल्याला असंच राहायचं असेल तर मग ह्या प्रचार सभा घेण्यात सुद्धा काही उपयोग नाही, गाठी भेटी घेण्यात सुद्धा उपयोग नाही. आणि जर खरंच बदल हवा असेल तर मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण या प्रचार सभांना जातो कशासाठी, आपण आमदारांना अपेक्षा करतो कशासाठी. आणि एक जर आमदार मला निवडायचा असेल तर त्या आमदाराकडनं मला काय अपेक्षा आहेत त्या मागच्या 5 वर्षात पूर्ण झालेल्या आहेत की नाही आहेत. आणि जर त्या पूर्ण झाल्या नसतील इतक्या वेळा संधी देऊन सुद्धा तर मला पुढच्या 5 वर्षासाठी तोच आमदार हवा आहे का हे विचार करण्याची ही वेळ आहे. आज तुम्ही बघितलात तर याच्या पूर्वी सुद्धा सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. पण ह्या 65 वर्ष काँग्रेसनी जेव्हा आपल्यावरती राज्य केलं तेव्हा या 65 वर्षाच्या राज्यकाळामध्ये अनेक असंख्य योजना आणल्या. किती योजना तुमच्यापर्यंत पोचल्या? काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ज्या योजना झाल्या त्या किती योजना तुमच्यापर्यंत पोचल्या मला सांगा. साधा एखादा पेन्शन जरी करून घ्यायचं तरी मध्ये एजंटला पैसे देऊन पेन्शन करून घ्यायला लागायचं. मध्ये एजंट घातल्याशिवाय एकही योजना कुठल्या सर्वसामान्य गरिबापर्यंत पोचू शकली नाही. कारण काँग्रेसला कधी इच्छाच नव्हती की गरिबांना कधी मोठं करावं, गरिबांना कधी लोकांच्या मध्ये बसण्या उठण्या इतकं सुद्धा वर आणावं, कधीच इच्छा नव्हती काँग्रेसची. पण 2014ला लोकांनी कंटाळून या देशामध्ये बदल केला आणि नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं. त्यांनी 2014 पासूनच 2024 पर्यंत अनेक योजना आणल्या. बरं, मोदी सरकारनी सुद्धा योजना आणल्या पण त्या कागदावरती नाही राहिल्या, त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या. आणि त्या पोचवत असताना मधले सगळे एजंट काढून टाकले आणि त्या प्रत्येकाच्या खात्यावरती योजना पोचलेल्या आहेत. याला म्हणतात प्रगतशील सरकार, याला म्हणतात विकसित भारत. आणि जर आपल्याला आपली स्वतःची प्रगती करायची असेल, आपल्या मतदारसंघाचं भविष्य चांगलं करायचं असेल, उद्या आपला मतदारसंघ सुधारायचा असेल आणि त्या मतदारसंघात राहणाऱ्या आपल्या लोकांचं भविष्य चांगलं करायचं असेल तर यावेळेस आपल्याला महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची खूप मोठी गरज आहे. आणि जर महायुती सरकार उद्या जर राज्यामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला महायुतीचे आमदार इथून निवडून जाणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राचा सर्वे असा सांगतो की उद्या महायुतीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि म्हणून मी आवर्जून सगळीकडे जाऊन सांगितलेलं आहे, जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आमदार तेवढा काँग्रेसचा निवडू नका. कारण लग्न कुणाचे असो वाढपी आपला पाहिजे काय सर. महायुतीचं सरकार आहे तर आमदार महायुतीचा असला तर कदाचित आपल्या हिश्श्याला थोडं जास्त येईल. कारण काय आता मी जेव्हा तुमच्या आमदारांची विद्यमान आमदारांचे जेव्हा स्टेटमेंट ऐकले तेव्हा त्यांचे 2 स्टेटमेंट आहेत की 2.5 वर्ष कोरोना होता आणि 2.5 वर्षात सरकार बदललं त्यामुळे आम्हाला निधी कमी मिळाला आणि आम्ही जास्त विकास करू शकलो नाही. मग जर उद्या महायुतीचं सरकार आलं आणि चुकून जर हे निवडून गेले, तसं होणार नाहीये पण जर झालं तर पुन्हा 5 वर्ष हेच रडगाणं हाच तुंतुना तुमच्या समोर वाजवणार ते की सरकार त्यांचं आलं, मी काय करू शकलो नाही. आणि मग परत तुम्हाला 10 वर्ष मागे जायचंय का हे तुम्ही ठरवा. आज महायुती सरकारने पुढाकार घेतला, आपल्या लाडक्या बहिणींचा विचार केला, या लोकांच्या पोटात पोटशूल उठलं आणि ते म्हणतात लोकसभेचा निकाल असा लागला ना म्हणून यांना लाडक्या बहिणी आठवल्या. लोकसभेचा निकाल असा लागला म्हणून लाडक्या बहिणी आठवल्याच नाहीत. उलट आम्ही संपूर्ण त्या काळामध्ये पूर्ण
हे महाराष्ट्राचं महायुती सरकार अभ्यास करत होतं की जर महिलांना सन्मान द्यायचा असेल, जर महिलांना आधार द्यायचा असेल, तर सगळ्यात मोठा आधार असतो तो आर्थिक आधार, आणि तो द्यायचा असेल तर तिजोरीमध्ये आपल्या किती पैसे आहेत, कसं देऊ शकतो, किती लोकांना त्याचा पुरवठा करू शकतो, याचा हिशोब ते घालत होते. आणि मग ही योजना त्यांनी डिक्लेअर केली. सगळा हिशोब घातला, सगळं समीकरण बरोबर बसलं, लोकांना त्याचे लाभ पण मिळायला लागले, तरी सुद्धा यांना बरं वाटेना. मग काँग्रेसवाल्यांनी ठरवलं सभागृहात दंगा करायचं. बाकड्यांवर उभा राहून त्यांनी दंगा केला सभागृहामध्ये. काँग्रेसवाल्यांनी ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून. महाराष्ट्राच्या तिजोरीवरती याचा बोजा पडतोय म्हणे, ही योजना ताबडतोब बंद करा. कोर्टात गेले. लक्षात घ्या, काँग्रेसवाले लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले. आणि कोर्टाने सांगितलं हा विषय बंद होणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या, सगळं व्यवस्थित आहे. आता ही परत येऊन म्हणतात आम्ही 3,000 देतो. मग माझा उलटा प्रश्न त्यांना आहे की गेले 65 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, तेव्हा 65 रुपये सुद्धा का खात्यावरती जमा केले नाहीत या महिलांच्या? आणि आता तुम्हाला त्यांचा विचार आलाय. म्हणजे जसं हे म्हणतात ना की महायुती सरकारला लोकसभेनंतर लाडकी बहीण आठवली, तर यांना तर 65 वर्षानंतर लाडकी बहीण आठवली, ती पण महायुती सरकारने डोळ्यात त्यांच्या अंजन घातल्यावरती त्यांना ती दिसली. हा विरोधाभास लक्षात घ्या. आज 50% महिलांना ST प्रवास मोफत केलेला आहे. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की महायुती सरकारने हा निर्णय जेव्हा घेतला होता तेव्हा संपूर्ण ST महामंडळ तोट्यात होतं. खूप मोठं आंदोलन झालं, बंद होतं. कितीतरी कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता. पण तरी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस सत्तेत असताना त्यांना कळवळा त्यांचा वाटला नाही. तेव्हा त्यांना ST महामंडळासाठी काही करूसं वाटलं नाही. महायुतीचं सरकार म्हटलं ग्रामीण भागातल्या माझ्या महिलांना बाहेर पडायला येत नाही, त्यांच्यासाठी आपल्या खिशातनं 4 पैशांचं नुकसान झालं तरी चालेल, पण त्यांच्यासाठी अर्ध तिकीट करू. आणि मग महिला प्रवासाला बाहेर पडल्या. जी आज प्रत्येक महिला प्रवासाला बाहेर पडते ना, ती घरातून एक आत्मविश्वास आणि आत्मसन्मान घेऊन बाहेर पडते की मी सुद्धा आज घराच्या बाहेर जाऊ शकते, कोणाकडून तिकिटाचे पैसे न मागता. हा आत्मविश्वास त्यांनी दिला. आणि त्याच्यानंतर इतक्या महिलांनी त्या ST मधनं प्रवास केला की तोट्यात गेलेलं ST महामंडळ हे फायद्यात आलं. बघा, आपला उद्देश चांगला असला ना तर किती चांगल्या गोष्टी घडतात. म्हणजे महायुती सरकारकडे त्यावेळेस पैशाचं नियोजन नव्हतं, पण ST महामंडळाला वर काढायचं होतं, महिलांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं होतं. दोन्ही गोष्टी होतील असं त्यांना वाटलं. हेतू चांगला होता, त्यांनी प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला. म्हणून सांगते, कुठलीही गोष्ट करत असताना हेतू चांगला असेल तर त्याचा निकाल सुद्धा चांगलाच लागतो. आणि आवर्जून मला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की आज जेव्हा आपल्याला निकाल द्यायची वेळ आली आहे, मतदान करायची वेळ आलेली आहे, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे. मतदारसंघाची परिस्थिती बदलायची आहे का? आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा आहे का? मुलांना चांगल्या शाळेत घालायचं आहे का? मी दुपारी त्यालाचा व्हिडिओ पण बघितला शाळेचा. त्यांनी इथं जी आपली जिल्हा परिषदचीच आहे ना, तर तो मला आत्ता इथे बसून सांगत होता मी ग्रामपंचायतीच्या फंडातनं ती सगळी शाळा केली आणि विद्यमान आमदारांनी येऊन नारळ तिथं फोडला, मीच शाळा केली म्हणून. किती चुकीची गोष्ट आहे सांगा. ज्याचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे, मग ते श्रेय का असे ना. अमल साहेब जेव्हा नवीन आमदार झाले तेव्हा मला वाटतंय मला एका व्यक्तीने सांगितलेली ही गोष्ट आहे, मी स्वतः बघितलेली नाही आहे, पण तिथले ते ज्येष्ठ नागरिक आहेत राहणारे, मला वाटते सम्राटनगरमध्ये वगैरे अशा ठिकाणी कुठेतरी, त्यांनी ही सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हटले तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेबांच्या स्वभावाची.
ते म्हटले जेव्हा साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आम्ही सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांनी आमच्या भागात बोलवलं त्यांना. त्यांच्या आधी 2014च्या आधी बंटी पाटील आमदार होते आणि बंटी पाटलांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मला वाटते गार्डन का काहीतरी मंजूर करून घेतलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलंही होतं बंटी पाटलांनी. पण त्याच्यानंतर 2014ला बदल झाला, अमलसाहेब नवीन आमदार झाले आणि अमलसाहेबांना या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी बोलवलं की साहेब आता तुम्ही आमदार आहात आणि आता हे पूर्ण झालेलं आहे तर एकदा उद्घाटन होऊन जाऊ दे. एखादा असा हपापलेला आमदार असता तर गेला असता लगेच उद्घाटन करायला, पण अमलसाहेबांनी गेले, बागेच्या इथं बाग बघितली आणि हात जोडून त्या लोकांना विनंती केली की साहेब म्हटले अतिशय सुंदर झालेला आहे, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, तुमचा सन्मान ठेवायचा, मान ठेवायचा म्हणून मी इथंपर्यंत आलोय, पण मी खूप प्रामाणिकपणे सांगतो हे काम मी केलेलं नाही, हे काम बंटी पाटलांनी केलंय, तुम्ही त्यांच्याकडनं उद्घाटन करून घ्या. एवढं प्रामाणिकपणे सांगणारा मला नाही वाटत कोणी राजकारणी असेल. आणि म्हणून जेव्हा आप्पा म्हणतात ना की माडकांचं राजकारण 80% समाजकारण 20% राजकारण असतं, मी म्हणते साहेबांना साहेब तुम्ही 80% करा, 20% माझ्याकडे सोडा. राजकारण ते कधी करतील असं वाटत नाही. प्रामाणिकपणे काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अमलसाहेबांची छबी आहे आणि मला वाटते तीच त्यांना शोभते. त्यांना लोकांची सेवा करण्यात रस आहे, त्यांना समाजासाठी काहीतरी करायची धडपड आहे, तळमळ आहे आणि ती प्रत्येक वेळेस त्यांची दिसून येते. आणि म्हणून आज आमदार नसताना सुद्धा या दक्षिण मतदारसंघासाठी 150 कोटीचा निधी आणण्याचं काम अमलसाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे विद्यमान आमदार असून ते रडतायत आणि हे आमदार नसून फंड घेऊन येत आहेत. इच्छा लागते माणसाची करण्याची. आज ते म्हणतात माजी आमदार कुठे दिसत नाहीत. माजी आमदाराचं काम आहे का? ज्याला निवडून दिलं त्यांनी काम करावं ना. माजी आमदार फिरत नाहीत म्हणजे काय? माजी आमदारांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही काय करताय ते बघायला. तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाहीत. लोक वैतागली, लोक गेली साहेबांच्याकडे आणि साहेबांना म्हटली साहेब आता तुम्ही कामं हातात घ्यायला लागतात, त्याशिवाय आमचं काय खरं नाही. आणि म्हणून अमलसाहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी कामं मंजूर करून आणली. नाहीतर अमलसाहेबांनी हात वर करू शकले असते ते, माझा काही संबंध नाही, मी आता आमदार नाही, इलेक्शनच्या वेळेस बघू म्हणून. पण त्यांनी कधी आपली जबाबदारी झटकली नाही, कधी आपले हात झटकले नाहीत. कारण ज्या वेळेस आमचा पराभव झाला त्यावेळेस जेवढी आम्हाला मतं मिळाली होती, लाखभर असतील, 1.5 लाख असतील, त्या मतांच्यासाठी, त्या मतांच्या विश्वासासाठी अमल माडिक सदैव काम करत राहिले. पराभव किती मतांनी झाला हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, आमच्या जोड्यात किती लोकांनी मतांचा विश्वास टाकला ती लोक आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. म्हणून अमल माडिक काम करत राहिले. आणि आता पुन्हा 2024ला जर आपल्याला संधी मिळत असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी आपण उतरावं, ह्याच विचार करून फक्त आम्ही पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात आहोत. सरकारच्या बऱ्याच योजना आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मला सारख्यासारखं त्या योजनांवर बोलायचं नाही, पण इतकं मात्र सांगते की महिलांचा सन्मान करणारं, शेतकऱ्यांचा सन्मान करणारं आणि सैनिकांचा अभिमान असणारं जर सरकार कुठलं असेल तर ते महायुतीचं सरकार आहे. आपल्याला एक चांगलं निर्णय घेणारं सरकार मिळालेलं आहे, एक ताकद देणारं सरकार मिळालं आहे, एक ऊर्जा देणारं सरकार मिळालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक विश्वासाचं सरकार मिळालेलं आहे. आणि ते सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल, मतदान करावं लागेल. इतर ठिकाणी गेल्यावरती आपण दानपेटीत दान टाकतो, तर नुसतंच दानपेटीत दान टाकण्यापेक्षा ह्यावेळेस मतदान पेटीत मतदान करा. ही काळाची गरज आहे. आज आपल्याला मतदारसंघासाठी काय पाहिजे, आज आपल्याला लोकनेता कसा हवाय हे विचार करायची वेळ आलेली आहे. ती व्यवस्थित वेळ घड्याळात बघा, ही वेळ घड्याळात व्यवस्थित बघा. आणि नक्की येत्या 20 तारखेला धनुष्यधारी राम आहेतच, त्यांच्या पायाला कमळाचं फूल अर्पण करण्याची आपण 20 तारखेला एक निर्धार करूया. या 20 तारखेला आपण सगळ्यांनी एकत्रित बाहेर पडून
जास्तीत जास्त संख्येने मतदान करूयात, कारण मतदान हा तुमचा हक्क आहे. मतदान कोणाला करायचंय तुम्ही ठरवणार आहे, पण तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान करा इतकी माझी इच्छा आहे. म्हणून मी गेले महिनाभर प्रत्येक गावामध्ये सभा घेत फिरत आहे की मतदान हे योग्य व्यक्तीला होऊ देत. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. कमळ हे अमलसाहेबांचं चिन्ह आहे आणि आपण सगळ्यांनी योग्य निर्णय 20 तारखेला घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. तुम्ही सर्वजण सकाळी पण होतात आणि आता पण इतक्या शांततेत इथे बसलेला आहात, म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. उमेश देशमुख यांना सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.